या प्रकरणाची थोडक्यात माहिती म्हणजे याचिकाकर्ता हा एक इनामदार होता। जेव्हा इनाम अबॉलिशन ऍक्ट महाराष्ट्रात अस्तित्वात आला आणि त्याने नजराना म्हणजे जी काही सरकार दरबारी रक्कम जमा करायची असती ती केली नाही, त्यामुळे जमीन सरकारकडे आली। ही जमीन पाषाण जिल्हा पुणे येथे 24 एकर 38 गुंठे इतकी जमीन होती। ती सरकारने घेतल्यानंतर कोणत्याही कोर्टात दावा नव्हता, त्यामुळे सरकारने ही जमीन डिफेन्स डिपार्टमेंटला दिली आणि आज तिथे आर्मामेंट रिसर्च सेंटर उभे आहे। नंतर याचिकाकर्त्याने म्हणजे त्याच्या पूर्वजांनी कोर्टामध्ये दावा केला आणि सुप्रीम कोर्टापर्यंत त्याला असा निर्वाळा देण्यात आला की ती जमीन त्याला मिळायला पाहिजे होती, न की सरकारकडे राहायला पाहिजे होती। याचाच अर्थ याचिकाकर्ता हा त्या जमिनीचा मालक आहे असे जाहीर करून मिळाले। जेव्हा त्याला मोबदला मिळालेला नव्हता, त्यामुळे तो सर्वोच्च न्यायालयात आला आणि इथे पहिले अशी विनंती केली की एकतर मला जमीन मिळावी किंवा मला मोबदला मिळावा। जेव्हा त्याला लवाळे जिल्हा पुणे येथे तेवढीच जमीन द्यायचं ठरवलं, तेव्हा त्याने ती नामंजूर केली जमीन। नंतर कोंडव्याला त्याला तेवढीच जमीन देण्यात आली, पण नंतर ती जमीन जंगल म्हणून डिक्लेअर असल्यामुळे ती जमीन त्याला देता आली नाही। आज सर्वोच्च न्यायालयामध्ये त्याची याचिका ही मला जास्तीत जास्त मोबदला मिळावा अशी याचिका आहे, ज्याला सरकारने उत्तर दाखल केलंय। आणि तेव्हाच्या रेडी रेकनर प्रमाणे जो काही व्याज वगैरे लावून जी रक्कम होती ती आज सरकारने रक्कम जी काढलेली आहे देय ती आहे 37,42,50,000 रुपये। पण याचिकाकर्त्याचं असं म्हणणं की ही रक्कम सुद्धा अपुरी आहे। त्यामुळे आता कोर्टाने पुन्हा उद्या प्रकरण ठेवलंय आणि संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून मला यामध्ये उत्तर देण्यासाठी सांगितलेलं आहे। मी सरकारतर्फे विशेष समुपदेशी म्हणून या प्रकरणामध्ये हजर झालेलो आहे। आता लाडकी बहीण योजना या संदर्भात कोर्टाने जे काही भाष्य केलंय त्याला कोणत्याही प्रकारचे ताशेरे किंवा प्रतिकूल शेरे म्हणता येणार नाही। जेव्हा एखाद्या प्रकरणाची सुनावणी होत असते तेव्हा न्यायालय आणि वकील यांच्यामध्ये जो काही संवाद चालतो त्यामध्ये सहज कोर्टाने असं एक भाष्य केलं किंवा तो संवादाचा एक भाग होता की तुम्ही योजना तुमच्याकडे आहेत त्या राबवायला पैसे आहेत तर यांना सुद्धा द्यावेत म्हणून। कोर्टाने सरकारला कोणत्याही प्रकारे खडे बोल सुनावलेले नाहीत किंवा झापलेलं सुद्धा नाहीये। हा फक्त संवादाचा भाग होता, त्यामुळे कोणत्याही योजनेला सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही धोका नाही।